नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी, कच्च्या कैरीचं पन्ह. हो, 3 मोठ्या आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्यांना स्वच्छ धुवून मी इथे अर्धी वाटी पाणी टाकून कुकरला शिजवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हे कुकरला या शिट्ट्या 4 ते 5 होऊ दिलेल्या आहेत. 4-5 शिट्ट्यांमध्ये आपली ही जी कैरी आहे ती खूप छान शिजून जाणार. छान शिजल्यामुळे त्याचा गर काढायला आपल्याला अजिबात त्रास होणार नाहीये. पूर्ण गर आपल्याला कैरीचा इथे काढता येईल. हे बघा किती छान शिजलेली आहे. बरं, आता ही रेसिपी बघायची आहे, तर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. कधी-कधी मला वाटतं ना, की मी कुकिंग चॅनलच सुरू करायला हवं होतं. कारण माझ्या घरी हे असले काही प्रकार नेहमी होत असतात. बरं, असो. आता मी इथे ह्या कैरीचा छानपैकी गर काढून घेतलेला आहे. बघा गुठळी सुद्धा किती छान क्लीन झालेली आहे. म्हणजे कैरीचा पूर्ण गर इथे नीट क्लीन निघतो. ठीक आहे. हे बघा साधारण 2 वाट्या हा गर तयार झालेला आहे. आता हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. आता मिक्सरमधनं याला दळून घेताना आपण यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे, साधारण 2 चमचे आणि 1 चमचा मी इथे साधं मीठ घातलेलं आहे. यामध्येच मी वेलची पूडही टाकलेली आहे आणि आता हा गर मी छानपैकी फिरवून घेणार आहे. मिक्सरमध्ये याला दळून घेतल्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया आहे ती मी इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने मी याला छानपैकी फिरवून घेतलेलं आहे. छान स्मूथ याचा टेक्स्चर आलेलं आहे बघा. आता हा गर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी कढईमध्ये 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. आता कैरी गोड आहे, कमी गोड आहे, की खूप आंबट आहे, हे आपल्याला कैरी खाल्ल्यावर कळेल. तर तुम्ही ज्या कैऱ्या आणणार, त्या तुम्हाला आंबट आहेत की नाही ते कळेल. तर त्यानुसार आपल्याला इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. मी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. त्याला अर्धी पाऊण वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता याचं मी साखरेचं पाणी करून घेणार. हे बघा, अशा प्रकारे ही साखर जी आहे छान विरघळलेली आहे. यामध्ये मी रेडी केलेला जो आपला पल्प होता, तो टाकते आणि याला आपण शिजवणार आहे. आता यात आपण शिजवताना अगदी अर्धीशी वाटी पाणी टाकलेलं. याला तुम्ही वाफवून देखील घेऊ शकताय. पण मी यात थोडं पाणी घातलेलं कारण माझा हा जो बनवलेला पन्हा जो आहे, पन्हाचं जे प्रीमिक्स आहे, ते काही जास्त दिवस चालणार नाहीये. साधारण 1-2 महिन्यामध्ये माझं ते संपून जाणार. म्हणजे मला काही ते 6 महिने स्टोअर करायचं नाहीये. ज्यांना खूप जास्त स्टोअर करायचं असेल, त्यांनी वाफेवरती सुद्धा या कैऱ्या ज्या आहेत त्या शिजवून घेतल्या तर चालतील. मग मी इथे याला छानपैकी शिजवून घेतेय. जसं-जसं त्याला उकळी येतेय बघा रंग बदलत चाललेला आहे. छान मस्तपैकी या साखरेमध्ये आपल्याला हे कैरीचा जो पल्प आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. साधारण एक 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं याला मला लागलेली आहेत. यामध्ये मी जिरं पूड टाकलेली आहे. एक 1.5 चमचा मी याच्यामध्ये जिरं पावडर टाकलेला आहे आणि याला छान परत एकदा शिजवून घेतलेलं आहे. हे बघा रंग बदललेला आहे. आता इथे मी जिरं पूड टाकलेली आहे. याला मिक्स करतेय छान. एक 2 मिनिटांनंतर मी गॅस बंद करणार आणि याची कन्सिस्टन्सी कशी येते मी एकदा दाखवते. याची खूप आपल्याला एकतारी चाशणी करायची आहे असा काही प्रकार नाही आहे. फक्त हाताला चिकट लागेल असं आपल्याला हे शिजवायचं आहे आणि मी गॅस बंद करून देते. गॅस बंद केल्यानंतर याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. रूम टेम्परेचरवरतीच याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवू शकताय. हा ह्याची शेल्फ लाईफ वाढवायची असेल किंवा हा टिकावा किंवा ह्याच्यामध्ये साखरेचे दाणे तयार होऊ नये, क्रिस्टल होऊ नये म्हणून मी इथे निंबू सत्व टाकलेलं आहे. सायट्रिक ॲसिड ज्याला म्हणतात. ते मी इथे टाकलेलं आहे एक साधारण 1 चमचा. नसेल तर तुम्ही इथे अर्धं लिंबू सुद्धा पिळू शकताय. हे बघा थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. मी याला आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. आणि आता ह्याचं सरबत कसं करायचं? कैरीचं ताजं पन्ह पिल्याची जी फिलिंग आहे ना, ती खरंच अशा पद्धतीने बनवून ठेवाल तर लगेच आपल्याला मिळेल. हे बघा इथे मी काही बर्फाचे तुकडे घातलेले आहेत. त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी हा गर टाकलेला आहे आणि माठातलं पाणी इथे मी घेतलेलं आहे आणि याला छान व्यवस्थित ढवळून झालं आपलं कैरीचं ताजं रिफ्रेशिंग पन्ह. यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानं देखील टाकू शकताय. माझ्याजवळ अवेलेबल नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही. मग तुम्ही कधी बनवताय? बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.